लो मॅरेजचे प्रमाण हो, वाढले, हो, हो, सिंगल हो. मदरचे प्रमाण वाढलेत. म्हणजे कोणी काही इंटरकास्ट लग्न वाढली आहेत. हां. अनेक काही प्रकार वाढले आले आहेत आणि त्याच्यामध्ये कुळाचा उपयोग होणार तर कसं ज्यावेळेस तुम्ही फार कलियुगाच्या जवळ-जवळ जाल, हां. तेव्हा तुम्हाला कुळाची फार गरज लागेल. पण अर्थात आता समजा एक कुळ म्हणजे एक कुटुंब असतं. हो. समजा आपण धरूयात की त्या कुटुंबात 10 लोकं आहेत. हो, हो. वडील, मुलं आणि सगळे मिळून. हं. मग सगळ्यांच्या जन्मतारखा तर वेगळ्या आहेत. हो. पण तरी कुळ एकच येतं लोकांचं? तुमचं कुळ काहीही असो. हां, हे कुळ काय आहे तुम्ही ते नंतर ठरवा. पण हां. जर असं काही तुमच्या घरामध्ये आजारपण, डिप्रेशन, हं. मुलं तुमचं ऐकत नसतील, तर तुमच्या आईनी वापरलेलं म्हणजे तुम्ही वापरलेलं तुमचं काही चांदीची वस्तू असेल, मग तुमच्या चांदीचा कुठलाही धातूच म्हणजे हां. चांदूची कुठल्याही प्रकारची वस्तू असेल, ती त्या मुलाच्या पौर्णिमेपासून जसं कुळ न्यूमरोलॉजी हं. आपल्या नावाशी निगडीत आहे, आडनावाशी निगडीत आहे. हो, हो. समजा आपण बघतो की काही ठिकाणी नावातलं स्पेलिंग जे आहे ते बदललं जातं. हो, हो, हो. मग हे बदलल्यानंतरनं जो कुळ बाधित झालेला आहे, तर ते जी बाधा लागली ती दूर होऊ शकते. रेमंडचे जे मालक आहेत, हां, हां. आत्ताचंच एक 4-5 दिवसापूर्वीच त्यांचं उदाहरण आहे. हं. म्हणजे ते 12,000 कोटीचे मालक होते. हां. ते एका साध्या घरात भाडेतत्त्वाच्या घरात हे झाले म्हणजे हां. गेले. गेले. हां. ते का गेले? त्यांची बर्थ डेट पाहिली का 4-8चं कॉम्बिनेशन होतं. ओके. वयाच्या 64 वर्षानंतर त्यांनी अति वाईट अवस्थेत दिवस काढले. हो, का हो. काढले? नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कुळ न्यूमरॉलॉजी आणि वास्तू कन्सल्टंट विद्या वाबळे मॅडम. मॅडम तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. थँक यू. जरा तुमच्याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा, की कुळ न्यूमरोलॉजी हे जे क्षेत्र आहे, हो, हो. त्यामध्ये तुम्ही एक्झॅक्टली किती वर्षापासून काम करताय? ॲक्चुअली सर माझं हे प्रोफेशन म्हणजे जे की ज्योतिष असेल, वास्तू कन्सल्टंट असेल किंवा मी न्यूमरोलॉजी करायची. हे माझं 17 वर्षाचं करियर आहे. पण त्याच्यामध्ये मी 12 वर्ष कुळ न्यूमरोलॉजीवरती काम करते. म्हणजे ओके. 12 वर्ष माझे हे पूर्णपणे करियरला झालेले आहेत, जे की कुळ न्यूमरोलॉजीमध्ये. न्यूमरोलॉजी हे मी फार म्हणजे ज्यावेळेस माझं प्रोफेशन चालू झालं 2007 साली, हां. तेव्हापासून चालू करेल. पण मी त्याच्यानंतर ह्या 12 वर्षाच्या करियरमध्ये कुळ न्यूमरोलॉजी फॉलोअप घेणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी काम करणं हे 12 वर्षापासून आहे असं. ओके, हं. ओके, ओके. म्हणजे अर्थात कुळ हो. न्यूमरोलॉजी हा एक प्रकार असतो, हे हेही मला माहीत हो, नव्हतं हो, हो, आणि हो. अर्थात मला वाटतं आपले जे प्रेक्षक आहेत, हं. त्यातल्या बऱ्यापैकी लोकांना माहिती नसावं. सो आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला कुळ न्यूमरोलॉजी एक्झॅक्टली काय असते, कुळ काय असतं, त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो, हे आपल्याला आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळणार आहे. मॅडम आपल्याला त्याच्यावरती मार्गदर्शन करणार आहेत. सो कुठेही जाऊ नका, बघत राहा आणि हो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. सो आपण आता सुरुवात करूयात. हो. तर सगळ्यात पहिले माझ्या प्रेक्षकांना समजावून सांगा, कुळ न्यूमरोलॉजी म्हणजे नक्की काय असतं? खरं तर सर आपण जसं की जन्म मृत्यूपर्यंत आपण सगळे अंक फॉलोअप घेतो. हां. जसं की आपण किरोची जी न्यूमरोलॉजी आहे, म्हणजे किरोची न्यूमरोलॉजी म्हणजे आपण की जन्म डेटवरनं ठरवतो. हं. त्याच्या शुभांक, भाग्यांक आणि कुव्हा नंबर फॉलोअप घेतो. तसंच ह्या न्यूमरोलॉजीतनंच आपण कुळ न्यूमरोलॉजीचा हा एक शोध लागलेला आहे, ओके. की जसं की तुम्ही न्यूमरोलॉजीला शुभांक, भाग्यांक मानतात, तसं हां. इकडे तुमचे कुळाचे पेर असतात. ते ओके. कुळाचे पेर किती असतात? कुळ हे 36 प्रकारचं कुळ. हां. त्याचे पेअर 27 पेअर असतात. हं. 27 आणि बाकीचे जे 12 पेअर आहेत, ते 12 पेअर थोडे खराब असतात. 27 जे प्रकार आहेत ते एकदम छान आणि एकदम सुंदर असतात. ओके. त्याच्यात थोडे अप असतात, पण प्रत्येक अंक एनर्जी देणारा असतो. तसंही इकडेही प्रत्येक पेअर हे एनर्जी देणारं असतं. सगळंच काही वाईट असं आपण हां. म्हणता येणार नाही. पण हा कुळ न्यूमरोलॉजीचा प्रकार हा न्यूमरोलॉजीतनंच येतो. मग आता ओके. न्यूमरोलॉजी आपण शुभांक, भाग्यांकावरनं मानला जातो. हां. तसं इकडे तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या जन्माची बर्थ डेट घ्यायची आहे. हां. त्याच्यामध्ये तुमचं काही आडनाव असेल, काही असेल, जाधव असेल, वाबळे असेल. जसं की आता माझं स्वतःचं असं समजूया की माझी बर्थ डेट 1 आहे. हां. त्याची आता वाबळेंची टोटल 4 येते. तर मी वाबळे ओके. वाबळे. हां. तर ओके. टोटल 4 येतं. म्हणजे इंग्रजी अल्फाबेट्सनुसार, हं. न्यूमरोलॉजीच्या इंग्रजी अल्फाबेट्सनुसार तुम्हाला ती टोटल करायची आहे. तर ओके. ते वाबळेच्या स्पेलिंगची जी टोटल येते ती हं. 4 येते. हां. तर त्याच्यात तुम्ही 1 मध्ये 4 मिळवलं तर 5 झाला. हां. मग 5 मध्ये मी एक लेडीज आहे ना, हं. मग त्याच्यात
तुम्ही 1 मध्ये 4 मिळवलं 5 झालं. मग मी लेडीज आहेत तर ते परत पुन्हा 5 मिळवायचं म्हणजे 5 आणि 5 पुन्हा 10. तर ओके, माझं 1-1चं कुळ निर्माण झालं. ओके. असं. मग हा झाला एक पेर. मग आता असंच वेगळं असेल कुणाचंही आडनाव, त्यांनी आपलं आडनाव हे करायचं. हं, तुमचं जन्माचं डेट घ्यायचं. तुम्ही लेडीज असाल तर 5 ॲड करा आणि पुरुष असाल तर 6 ॲड करा. म्हणजे ओके, तुमचं कुळाचं पेर काय आहे हे समजलं जातं. बरं. ओके. हे झालं तुमचा कुळाचा पेर. पण जर मग तुम्हाला त्याच्यामध्ये जसं इकडे कुहा नंबर हा सपोर्टिव्ह नंबर असो, म्हणजे हां, गुप्त नंबर असो, जो की हां, तुमच्या एनर्जीवर काही हां. वयाच्या वयामानानुसार मग नंतर तुम्हाला काही कालांतराने तो काम करायला सुरुवात करतो. तसं तिथं एक अभय म्हणून नंबर असतो. बरं. मग तो अभय कसा बनला जातो? तुमच्या कुळाची पेरची टोटल करा हं. आणि त्याच्यात एक सस्पेन्स आहे ही गोष्ट. त्यातलाच एक नंबर घ्यायचा आणि त्याचं एक टोटल करायची का तो अभय नंबर निघाला जातो. ओके. हां, म्हणजे असं आता समजा वाबळेतले हां. 4 हं, 1, 2, 3, 4 आकडे आहेत. हं. 4 आकडे सॉरी नाही. 1-1 चे 4 असे 4 टोटल 4 झाले. नाही सर, ही अशी गोष्ट नाही आहे. जसं आपण न्यूमरोलॉजीकडे अल्फाबेटची टोटल असते. म्हणजे हां, न्यूमरोलॉजीतून जर तुम्ही कसं ए म्हणजे 1 आकडा, बी हां. म्हणजे 2 आकडा, सी म्हणजे ती. तर ओके. तर तुम्हाला अल्फाबेटची टोटल करायची ओके, आहे. ओके, म्हणजे ओके, आडनावात जेवढे स्पेलिंग आहे त्याची टोटल नाही करायची. ओके, अल्फाबेटच्या मीनिंगप्रमाणे तुम्हाला एक ए ते झेड अंकाचं काही जे काही पर्टिक्युलर नंबर आहेत, जे ओके. न्यूमरोलॉजीत फॉलो होतात, हां. त्याचा अंक घेऊन तुम्हाला टोटल करायचे आहे. ओके, असं ओके, ते आहे. त्याचा तुम्ही ओके. कुळनिंबोर करता असं. पण मग एक्झॅक्टली आता कुळ न्यूमरोलॉजी आहे, हं, ती हं. आपल्या आयुष्यात कुठे-कुठे एक्झॅक्टली वर्क होते? म्हणजे समजा हां. एखादा व्यक्ती मानतोय तर त्याच्या बाबतीत असं होईल किंवा एखादा व्यक्ती मानतच नाहीये, हं. तर त्याच्या बाबतीत असं लागू होईल. एक्झॅक्टली कसं आपण याच्याकडे बघू शकतो? ॲक्चुअली कसं आहे बघा सर, कुळ न्यूमरोलॉजी तुमच्या लाईफमध्ये पर मिनिटाला फॉलोअप म्हणजे आणि कसं होतं लेखकाचं असं म्हणणंच आहे, 1960 सालानंतर कुळाचा तुम्हाला खूप उपयोग पडेल. म्हणजे इसवी सन 60 नंतर हं, याचं जेव्हा कलियुगामध्ये पदार्पण होईल, ह्या हं. काही गोष्टींचं ज्यावेळेस तुम्ही फार कलियुगाच्या जवळ जाल, हां, तेव्हा तुम्हाला कुळाची फार गरज लागेल. कारण हां. त्याचं आहे ना तसं वातावरण पण चाललंय. लो मॅरेजचे प्रमाण वाढले, हो, 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 सिंगल हो. मदरचे प्रमाण वाढले. म्हणजे कोणी काही इंटरकास्ट लग्न वाढली आहेत. हां, अनेक काही प्रकार वाढले आले आहेत आणि त्याच्यामध्ये कुळाचा उपयोग होणार तर कसं जन्मापासून मृत्यूपर्यंत कुळाचाच प्रकार आहे आणि करेक्ट. तोच तुम्हाला फॉलोअप घेतला पाहिजे. आता ओके, तुम्ही कुळबाधित आहात ते तुमच्या पेरवरनं ठरलं जातं कोणतं कुळ आहे. म्हणजे 36 कुळापैकी ओके. तुम्ही कुठल्या कुळात येता ते तुमचं ते कुळ त्याच्यावरनं हां, ठरलं जातं. मग आता तुम्ही कसं म्हणता माझ्यासाठी हा शुभ अंक आहे, हां, हा भाग्यांक आहे. हां, याच्यासाठी माझा कुळा नंबर मला हा नंबर एनर्जी मला चांगला आहे. म्हणजे 1ला हां, कसं की मग 1ला 2 अंक म्हणजे राजा-राणीचं. हां. असं इकडे पण 27 जे पेर आहेत, ते तुमचे तसेच काम करतात. असं बरं. आहे. बरं. हं, पण मग जसं आपण न्यूमरोलॉजीमध्ये म्हणतो, की हं, 1 हा माझ्यासाठी चांगला आहे. हं, तसं कुळामध्ये हं, हं. कुठलं कुळ चांगलं आहे? कुठल्या पेअर चांगल्या आहेत? हे आपण सांगू शकतो का? हो, हो, सर. 1ला 1 कुळ एकदम बेस्ट कुळ. 1ला 5 कुळ एकदम बेस्ट. 1ला 2 कुळ ओके. एकदम बेस्ट कुळ. 1ला 3 कुळ पण एकदम छान कुळ. 1ला 7 कुळ पण चांगलं कुळ. पण त्याच्यामध्ये काय होतं हेल्थ इश्यू होतात. पण हे ओके, 3-4 जे 6 प्रकार आहेत ते एकदम उत्तम प्रकार आहेत. पण ओके. डबल 8 ज्याच्या पत्रिकेत येतं खतरनाक कुळ. कुळाचा पेर नंबर काढलेला असेल, तसं हां, जर तुम्ही ठरवताय की हे माझं पेर आहे म्हणजे जे काही तुम्ही काढताय आणि त्याच्यात तुमचं ठरवताय, तर त्यानुसार तुम्ही करायचंय. की बरं. कुठलं पेर आहे. 36 कुळापैकी कुठलं पेर आहे. मग त्या पेरनुसार ठरलं जातं तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम्स आहेत. ओके, असं ओके. आहे. मग ह्या कुळांना फक्त नंबर्स आहेत, की काही पर्टिक्युलर नावं पण आहेत? हो, 36 कुळाला पंख कुळापासून तर यादव म्हणजे यादव कुळापासून तर यादव कुळ, पंख कुळ, वर्ण कुळ, पक्ष कुळ, परत कृष्ण कुळ हे अशी 36 नावं आहेत. ओके. हो. युधिष्ठिर कुळ, क्षत्रिय कुळ, वर्ण म्हणजे हे जे हं. आहेत कर्णभेद कुळ हां. हे अशी 27 म्हणजे जे 27 कुळ आणि 6 याची कुळं अशी 36 कुळं जी आहेत, ती ओके, कुळाचे प्रकार आहेत हे असे. 27 पेर आणि 36 कुळ. ओके, याची नावं आहेत. म्हणजे ओके. म्हणजे या पृथ्वीवर ज्या व्यक्तीने जन्म याने घेतलाय घेतलाय त्याचं त्यांनी कुळ त्याच आहेच आहे. हो, आहेच आहे, आहेच. मग अर्थात समजा जसं तुम्ही सांगितलं, की तुमच्या आडनावाची टोटल करा आणि तुमची जन्मतारीख आहे, हं. ते मिक्स करून तुमचं कुळ निघेल हो, किंवा ती हो. पेअर तयार होईल हं. थोडक्यात. मग समजा असं झालं, की आता जसं तुम्ही म्हणालात, की लव्ह मॅरेजचं प्रमाण वाढलंय. मग एखाद्या कुळातलं मुलगी दुसऱ्या कुळात जाते लव्ह मॅरेजमुळे. हो, हो. मग त्यांनी काय फरक होणार त्यांच्या आयुष्यात? आता कसं होतं जर तुमचं चांगलं कुळ असेल आणि तुम्ही इफेक्टेड कुळात गेलात. मुळातच मुलीचं कुळ हे एक तर तुम्ही चांगल्या कुळातून एखाद्या वाईट कुळात गेलात,
हां, तर त्याचा परिणाम इतका हे होत नाही. त्याचं कारण एक असतं. मुलीचं लग्नानंतरचं जे कुळ हे होतं हे नवऱ्याकडचं मेन मानलं जातं. हां. पण मागचंच कुळ जर खराब असेल तर त्याची एनर्जी कट करून घ्या. म्हणजे ओके, पुढचं कुळ चांगलं आहे तर तुम्हाला एनर्जी भेटेल. पण वाईट असेल आणि दोन्हींचा जर मिलाप झाला तर फार वाईट आहे. म्हणजे दोन्हीकडचं ओके, कुळ जर वाईट असेल तर मग हे आहे. त्यामुळं मुलीला हे दोन्हीकडचं कुळ पण मानलं जातं. त्यामुळे तिने ओके. दोन्हीकडच्या कुळाचा परिणाम हे करायचा असतो. ओके, ओके. म्हणजे समजा असं आहे. जसं तुम्ही म्हणताय, की हो, जुनं कूळ समजा बाधित असेल, हो, तर ते आपण कट करू शकतो. हो, मग कट करू त्यासाठी शकतो. काय प्रोसिजर आहे? त्याच्यासाठी तुम्हाला खूप साधना करावी लागते. साधना करणं गरजेचं आहे. कुळपूजा करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित कन्सल्टेशन घेऊन त्याचा हां, फॉलोअप घेतला, तर तुम्हाला समजतं, की ह्या कुळाची एनर्जी काय आहे, तुमचं पेर काय आहे, खराब कुळ आहे की चांगलं कुळ आहे. मग ओके. त्याच्यानुसार तुमच्यावरती त्याचे हे होतात. पण मग आता जनरली आम्हाला तरी माहिती आहे, की कुळ म्हणजे काय कुळाचार आपण हो, देवी-देवतांचे करतो. तर कुळाचार. ते आणि हे एकच आहे का वेगळं आहे? नाही, कुळ जोपर्यंत तुमचं कळत नाही, तोपर्यंत कुलदेवता निश्चित होत नाही आणि ओके, कुलदेवता निश्चित होत नाही, तोपर्यंत तुमचं कुळ म्हणजे कुळाचार पुढे फॉलोअप होत नाही. म्हणजे ओके, मग त्यानंतर एकदा कुळ निश्चित झालं, तर कुलदेवता निश्चित होतात. कुलदेवता निश्चित झाल्या का मग कुळाचार व्यवस्थित होतो. असं ओके, आहे. ओके, ओके. पण अर्थात आपल्या ऑडियन्ससाठी, की हं, समजा कुळाचार आपण म्हणतो, की हं, दरवर्षी आपल्या देवी-देवत जे आहेत तुमचे हं, हं. कुलदैवत, त्यांचे कुळाचार केले पाहिजेत. तर ते एक्झॅक्टली काय त्यांची परंपरा असते आणि ते कसं प्रत्येकाने प्रत्येक वर्षी केलं पाहिजे? आता हे कुळ जे दैवत आहे ना, आपल्या उभ्या महाराष्ट्रामध्ये जे हिंदू धर्माप्रमाणे सगळ्यांना कुलदैवत हे प्रत्येक धर्माप्रमाणे आहे. हां, तर हे कुळाचार कसं हो, तुमच्या कुळ काय आहे त्याच्यानुसार कुलदेवता, कुलदेवी हे ठरलं जातं. म्हणजे हां, जे काय तुमचं कुळाचं रक्षण करता कोणते दैवत असेल त्याला तुम्ही हे केलं पाहिजे. वर्षातनं त्यांची आरती, जागरण काय असेल ते हां. तुम्ही केलं पाहिजे. ज्या घरात म्हणजे कुळाचा चार होत नाही, म्हणजे कुळाचार होतच नाही, त्या घरामध्ये लोकं काय करतात, मग काही लोकं मानत नाही. काही हां, लोकांना माहीत नसतं हां. आणि काही लोकांचं कोणती देवी देवता आहे हे पण माहीत नसतं. मग करेक्ट. ते लोकं काय करतात जेजुरीचा खंडोबा आणि तुळजाभवानीची हं. तुळजाभवानी. करेक्ट. तर मग याला हे करतात. पण त्याचं न न करता तुम्ही तुमचा स्वतःचा कुळाचा कोण कुलदैवत आहे हे तुम्ही हां. शोधलं पाहिजे. ओके. हो. आणि हे कसं होतं, की आमच्याकडे जे काही ह्या पूर्ण महाराष्ट्राचा साठा आहे, हां. जो याच्यामध्ये काही मिसिंग आहे, काही आपल्याकडे आहेत. तर त्याच्यातून बऱ्याचदा तुम्हाला कळतं तुमचं कुलदैवत कोणतं आहे. तुम्ही कुळाचे कोणते कर्म केले पाहिजेत, हे तुमच्या ओके. कुळ नंबरवरनं आणि कुळावरनं कळतं. ओके, असं ओके. आहे. मग समजा एखाद्याला माहितीच नाहीये, की आपलं हं, कुळ कुठलं आहे किंवा हं, आपले कुलदैवत कोण आहेत. हं. त्याच्यासाठी काय एक्झॅक्टली मग तुमच्याशी कॉन्टॅक्ट करावा लागेल, की त्यांचं ते हां, काढू आपल्याला शकतात? कन्सल्टेशन घेतलं ना सर, याचं हां. लगेच कळतं, ओके, की यांचं कुळ बाधित आहे किंवा ओके. कुळ बाधित नाही. आणि काही लोकांचं म्हणजे काही लोकांनी तो व्यवस्थित फॉलोअप न घेतल्यामुळं कुळ हां. बाधित झालेली आहेत, असं. ओके. कारण कसं होतं, कुळाचा एक संदर्भच असा आहे, की 7 पिढ्यांचं मिळून एक कुळ तयार होतं. मग ओके, 7 पिढ्यांना एक कट होतं, परत पुन्हा दुसरं कुळ तयार होतं. पण ओके. 7 पिढ्या हे एका कुळात धरल्या जातात. हं. म्हणजे तुमचे आजोबा, पराजोबा, पराजोबा असं. हां. म्हणजे 7 ती जी साखळी आहे, ती 7 कुळाची एक साखळी मानली जाते. मग ओके, 7व्या जनरेशनला तुमचं कुळ दुसरं मानलं जातं. म्हणजे दुसरं नाही, पण तुमचं तिथून पुढे नवीन एक कुळ तयार होतं. ओके. अच्छा, असं असतं ते. पण हं, मग आता एखादा व्यक्ती आहे तुमच्याकडे आला, त्याला काहीच माहीत नाही. हं, जसं तुम्ही म्हणता, की प्रत्येक 7 पिढ्यांनंतर ना हं, कुळ बदलतं. बरोबर हं. आहे. मग आत्ता कितवी पिढी चालू आहे हे कळू शकतं का? हो, कळू शकतं ना. कुळात कळतं की त्याच्यामध्ये. ओके, तुमचा पेर जसा येतो त्याच्यामध्ये कळतं तुमचं आत्ता कुठलं कितवी पिढी चालू आहे. तुमची पूर्वीची पिढी काय काम करत होती. तुमच्या पिढीने काय-काय भोगलंय. तुमच्या पिढीने तुमच्यासाठी काय सोडलंय. तुमच्या पिढीकडे काही शापित वस्तू होती का? काही बुडीताचं आलंय ओके, का? काही तुमच्या पूर्वीच्या पिढीने काहीतरी वाईट कर्म केलंय का? सावकारी असेल, काहीही असेल. ओके. जे काय असेल तर हं, ते तुमच्याकडे कळतं. बरेच गोष्टी कळतात. ओके. पण हो. मग हे कळण्यामागे एक्झॅक्टली काय मेथड असते जेणेकरून तुम्हाला जे की कळतं? आपला कुळ नंबर निघतो, सिंपल वे आहे. जे हां, काही कुळाची पेर निघते, हं. तुमच्या याच्यानुसार जे कुळाचे नंबर निघतात, हं. त्याच्यावरनं हे सगळं कळलं जातं. ओके. म्हणजे हो. समजा जो कुळाचा नंबर आहे त्याच्यावरून कुळाचा नंबर आहे, तुमचा पेर आहे, तुमचं कुळ कुठलं आहे ते कळलं, हां. की तुमचं हे सगळा प्रवास तुम्हाला समजतो. ओके. म्हणजे समजा एखादं कुळ अगोदर त्यांनी काही कुकर्म केले हां. असतील, तर ते ते बाधित झालं तर ते शेवटपर्यंत बाधित राहतं. बाधित होतं आणि मग तुमचे 2-3 पिढ्या तर अशाच जातात. पहिल्या 3 पिढ्या आणि नंतरच्या 3 पिढ्या. ती आजोबा, वडील आणि मुलगा तर ह्या 3 पिढ्या तर आपल्या असतातच. ओके, परपंजोबा हे 4 पिढ्या झाल्या आणि पहिल्या 3 पिढ्यांचंच कर्म असतं, हे 4थ्या पिढीला लागू होतं. ओके, ओके. सगळ्यात पहिलं असं कधी यांच्या 3 पिढ्या ज्या असतात, हं. वडील, मुलगा आणि आजोबा. हां.
ह्या 3 पिढ्या तर चालू पिढ्या एका जनरेशनमध्ये असतात. करेक्ट. पणजोबा जे असतात तर दुर्मिळ गोष्ट आहे, की पणजोबा आपल्याला पाहायला भेटतात. हां. पण ह्या 4 पिढ्यांच्या नंतर हे 3 पिढ्या ज्या आधी काही केलेलं असतं ना, त्याच्यानंतरच ह्या सगळ्या म्हणजे 4थ्या पिढीपासून यांना त्रास झालेला असतो. ओके, असं. ओके, असं ओके, आहे म्हणून ते कूळ कट करायचं कारण असतं. ओके. पण अर्थात जसं तुम्ही म्हणता, की कुळ बाधित होणं. हां. तर कुळ बाधित होण्यासाठी कुठले-कुठले कुकर्म केल्यामुळे ते बाधित होतं? असं सांगता येत नाही सर. कारण त्यावेळेस त्यांचंही जे काही कुळ असेल, हां. त्या कुळाच्या लक्षणावाईज त्यांनी त्रास भोगलेला असतो किंवा त्यांच्याकडनं ते वाईट कर्म झालेलं असतं. ओके. त्यामुळं कुठलं कुकर्म करून कुळ वाईट नाही होत. कुळ वाईट असेल तर यांच्याकडनं घटना वाईट घडतात. असं आहे. ओके, हो. ओके, ओके. पण मग आता ही जी साखळी आहे, ही जर हो. चालूच राहणार आहे आणि जर आपल्याला हां. सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांना एक आनंदी आयुष्य जगायचंय. मग ही साखळी कट नाही करू शकत का आपण? नाही, साखळी कटच करतो. आपण साखळी कट करायचंच काम करतो. म्हणजे कूळ कट करणे. हं. आता काय होतं बऱ्याचदा लोकं आडनाव चेंज करतात. हां, बऱ्याचदा दत्तक प्रॉपर्टी त्यांच्याकडे येते. हां, बऱ्याचदा दुसऱ्या कुळामध्ये हे करतात, धर्मांतर करतात, हां. आडनाव चेंज करतात. हे तर खरं तर नाही केलं पाहिजे. ओके. म्हणजे तिथे तुम्ही पहिलं कुळ कट करता आणि दुसऱ्या कुळामध्ये माझ्याकडे अशी कितीतरी उदाहरणं आहेत सर, हं. की लोकांनी नावं, आडनावं चेंज केलेली आहेत. हां, हां. म्हणजे विनाकारण, काही कारण नसतं. काहीतरी उच्चारण करायला आडनावं वेगळी झालेली असतात. कुणाचं हां, डुकरे असेल, आगलावे असेल, काही XY-झेड असेल. ते हां. त्यांना असं खराब वाटतं म्हणून हे आपण खरं तर केलं नाही पाहिजे हे सगळं. म्हणजे ओके, तुम्ही कर्म चेंज करताय. अख्खं कुळच चेंज करून टाकताय. ओके, असं आहे. त्यामुळे करू नका हे सगळं. असं आहे. ओके, ओके. तर आणि त्याचे परिणाम तुमच्या पिढीला नाही तर दुसऱ्या पिढीला भोगणं आहेच आहे. 100% भोगावं लागतं. कारण हे ओके, जर तुम्ही जर कुठे थांबलं नाही, हे कुळाचार कुठे थांबवले नाही, तर हे तुम्हाला पुढे कंटिन्यू ते भोगावंच लागतं. ओके, असं आहे. ओके. पण मग आपलं जसं म्हणतो आपण कुळ बाधित आहे, हे तुम्ही म्हटलात, हो. की आपण टोटलवरनं काढू शकतो. पण घरात काय सिम्प्टम्स असे दिसायला लागतात, जेणेकरून कुळ बाधित आहे, हे ते लक्षात सगळ्यात घेऊ शकतात? सिंपल तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही पेर काढताना, हं. कुळाचे पेर काढताना, ज्याची त्याची बर्थडेट त्याला ते कळते. हां. आपण जशी न्यूमरोलॉजीमध्ये लोशो ग्रिड आहे. तो हं. लोशो ग्रिडमध्ये हे करतो, की प्रत्येक याच्यामध्ये डबल अंक आला तर त्या याच्यामध्ये लिहितो, लोशो ग्रिडमध्ये. हां. तसं तुमच्या बर्थडेटमध्ये कितीदा कोणता अंक डबल आलाय ते पहा. मी जसं सांगते त्याप्रमाणे. ट्रिपल वेळा 1 आला तुम्ही कुळबाधित आहात. 3दा तुम्ही 2 आला तर तुम्ही कुळबाधित आहात. तुमच्याकडं 2दा नुसता 4 आला तरी तुम्ही कुळबाधित आहात. पुढे ओके, असेल तर त्याचे सिम्प्टम्स फार वेगळे असतात. कोर्ट-कचऱ्या होणं, हे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर घडतात. ओके. 3 वेळा एवढ्या वेळा तर येत नाही, पण 3दा जरी 5 आला तुमच्या हां. ह्याच्यामध्ये, तरी तुम्ही कुळ इफेक्टेड आहात. ते कसं? ते चांगल्या कुळाची त्याच्याबद्दल चांगली लक्षणं आहेत ट्रिपल 5 मध्ये आणि वाईट पण आहे. ओके. म्हणजे चांगल्यातून कसं वाईट घडतं हे पण आहे. तुमच्याकडे जर 6 म्हणजे हं. 6 जर 2दा आला, पहिलं 1 आला तर ग्लॅमर जीवन. हां. पण 2दा आलं तर मुलांचे प्रॉब्लेम, फॅमिली डिस्टर्ब करणं. ओके. परतच आपण 7 कडे जाऊया. 7 जर डबल वेळा 2 आला तर आजारपण म्हणजे फॅमिली डिस्टर्ब, डायव्होर्स, शापित वास्तू, घरामध्ये आजारपण म्हणजे अनेक गोष्टींना ह्या लोकांना सामना करावा ओके, लागतो. ओके. डबल 8 आला तर 100% ॲक्सिडेंट होतात, कर्जबाजारीपणा होणं. परत तुम्हाला सांगते याच्यामध्ये तुम्ही इतकं भोगता, मरण यातना भोगतो. ओके. मग ह्या मरण यातना जर भोगत असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, अचानक कर्ज होतं, ॲक्सिडेंट होतात, फॅमिली डिस्टर्ब होते. म्हणजे 5 वर्षाचा संसार चांगला असून सुद्धा हे लोकं कधी-कधी 5व्या वर्षी डायव्होर्स सुद्धा घेऊ शकतात. 10 ओके, वर्षांनी घेऊ शकतात, 15 वर्षांनी. चांगली हेल्दी रिलेशन असलेली हे डबल 7 मध्ये, डबल 8 मध्ये तुटलेली आहेत. ओके. मग ही सगळी सिम्प्टम्स दिसतात. बरं, घरामध्ये मुलं असतील लग्नाजोगी तर त्यांची लग्न होत नाहीत. बरं, ओके. घरामध्ये कधी-कधी काय होतं, एका विकोपाला जर हे गेलं, हं. कुळ जर तुमचं एका विकोपाला गेलं, तुमचे कुळाचार नाही झाले, तर बऱ्याच गोष्टी ते काही लोकांचे पर अगदी वास्तू करतात, ज्योतिषाकडे जातात, महागडे रत्न हां, घालतात, हां, हां. नाना प्रकार करतात, तरी त्यांच्या घरात हे होत नाही. ते कुळबाधितच असतात. पण ओके. त्यांचं काय म्हणणं असतं, काय होतं अज्ञानात लोकं आहेत ना, आपलं म्हणजे कसं अज्ञानात लोकं हे सुख शोधतात. करेक्ट. हां. त्यामुळे काय म्हणतात, मग मला कोणीतरी काहीतरी केलंय, माझ्याकडे निगेटिव्ह एनर्जी आहे. असं हां. नसतं ॲक्चुअली. खरं तर ते निगेटिव्ह एनर्जीचे जे सिम्प्टम्स आहेत, हे त्याच्यामुळेच दिसतात. कारण ओके. घाबरल्यासारखं होणं, हां. बेचैनी होणं, डिप्रेशनमध्ये जाणं, डॉक्टरकडे गेले की एकदम आजारपण आहे असं वाटतं. हं. पण डॉक्टरचे रिपोर्ट नील येतात. हां. 100% नील येतात. कारण असं वाटतं की मला खूप मोठा आजार झालाय, पण काहीच झालेलं नसतं. करेक्ट. ही कुळाचीच लक्षणं आहेत. ओके, असं. म्हणजे ओके. डॉक्टरचे रिपोर्ट अगदी नील आले
घरामध्ये असं वाटतं की कोणतरी आहे, पण तसं काही नसतं. म्हणजे भास हां. होणं, हे पण कुळाचीच लक्षणं आहेत असं. म्हणजे असं. अर्थात हे बर्थ डेटशी निगडीत आहेत. म्हणजे हो. तुमची तारीख, महिना हो, आणि हो. वर्ष. हो, हो. ह्याच्यात समजा 1 रिपीट आला, 7 हो. रिपीट आला, 8 रिपीट आला, तर ह्या गोष्टी घडतात. हो, घडतात. हो. आणि खरं तर सगळ्यात जास्त आता 999 आला. ॲक्सिडेंट अचानक होतात. ज्यांचे ओके. ज्यांचे मोठे-मोठे ॲक्सिडेंट होतात. शरीराचे कुठला ना कुठला ऑर्गन कटक होतो. कोणाचं काहीतरी ओह! होतं, बॉडीला डॅमेज होणं. हे 999 मध्ये होतं सगळ्यात जास्त. 91च्या कुळामध्ये, 94च्या कुळामध्ये, 96च्या कुळामध्ये हे सगळं घडतं. तर त्यामुळे तुमचा पेर काय आहे? तुम्ही म्हणजे कुठल्या कुळात येतात, 36 हां. पैकी कुठल्या कुळात येतात, हे तुम्ही कन्सल्टेशन घेऊनच सांगू शकता. तसं तुम्ही ओके. सांगू नाही शकत असं आहे. ओके, ओके, ओके. हो. पण अर्थात आता समजा एक कुळ म्हणजे एक कुटुंब असतं. हो. समजा आपण धरूयात की त्या कुटुंबात 10 लोकं आहेत. हो, हो. वडील, मुलं आणि सगळे मिळून. हं. मग सगळ्यांच्या जन्मतारखा तर वेगळ्या आहेत. हो. पण तरी कुळ एकच येतं लोकांचं? तुम्हाला याच्यावर एक उत्तर सांगते मी सर. हं. अनेक पॉडकास्टमध्ये हाच प्रश्न लोकं हां. विचारतात. तर एकदम उत्तम प्रश्न आहे. तुम्हाला मी सांगू का, आई-वडिलांची जर 2 मुलं असतील, तर हां. आईची एकतर बर्थ मुलगा घेतो किंवा मुलगी घेते किंवा वडिलांची घेतो. हे ओके. सिमिलर गोष्ट ही खूप बहुतांशी हां, मुलांमध्ये हां, हां. पाहायला भेटते. का असते? कारण हे कुळाशी कनेक्टेड असतात. ओके. आणि राहिला प्रश्न आपला 5 कुळांपैकी, ज्याचं त्याचं अभय वेगळं असतं ना, त्यामुळे हां. त्याचं कुळ काय हे त्या अभयवरनं ठरतं. ओके. त्याच्यामुळे सेम कुळ असू शकत नाही. म्हणजे असं ओके. सेम कुळ आहे, पण त्याची लक्षणं सेम असू शकत नाही असं. ओके, ओके. कारण अभय वेगळं निघालं त्याचं. म्हणजे हं, जसं की असं समजा की तुमचा कुहा नंबर वेगळा निघालाय, तो सपोर्टिव्ह आहे. पण इकडे हं. जर कुळ न्यूमरोलॉजी तुम्ही अभय वेगळं निघालं, तर तुमचं पूर्ण चेंज होतं असं. ओके, ओके. असं आहे. जसं कुळ न्यूमरोलॉजी हं. आपल्या नावाशी निगडीत आहे, आडनावाशी निगडीत आहे. हो, हो. समजा आपण बघतो, की काही ठिकाणी नावातलं स्पेलिंग जे आहे ते बदललं जातं. हो, हो, हो. मग हे बदलल्यानंतरनं जो कुळ बाधित झालेला आहे, तर ते जी बाधा लागली ती दूर होऊ शकते का? खरं तर सर म्हणजे खूप वेळा मी ह्या गोष्टीवरती बोललेली आहे. खरं सांगू का, आता तुम्ही ऑलरेडी त्या कुळात जन्म घेतलाय. हां. तुम्ही त्या आडनावाशी निगडीत झालेला आहात. हं. तुम्ही त्याला पळवाट शोधताय. ओके. पहिल्यांदा त्या कुळाचे काय म्हणजे काय जे हं. चुकीच्या गोष्टी आहेत ते व्यवस्थित करा. त्याच्यानंतर ते चांगलं व्यवस्थित कट करून त्याचे कुळाचार पहिले चालू करा. कुळ शुद्ध करा. ओके. कुळाच्या नंतर सगळे काही त्याच्या पाठीमागे, काही त्याच्या पाठीमागे हां. काही ड्रॉबॅक्स राहणार नाही किंवा हं, म्हणजे चुकीचं काही राहणार नाही, हं. याचा विचार करा आणि मग कुळाचं काही अल्फाबेट चेंज करा. कारण बहुतांशी लोकं खूप करतात. त्यांना हां. रिझल्ट पण चांगला आहे. पण हं. पहिल्यांदा हे कोरी पाटी करा आणि त्याच्यावरती मग व्यवस्थित हे करा. तर त्याचा तुम्हाला रिझल्ट चांगले येणार आहे. ओके. नाहीतर नुसतं तुम्ही बहुतांशी लोकं आम्हाला विचारतात रिटर्न्स. मग आम्ही आमचं कुळ हे असं होतंय, तर मग आम्ही अल्फाबेट्स टाकतो आणि आमचं मग कुळ चेंज करून घेतो. तर हां. तसं नाहीये. जे चुकीचं आहे ते करताय. पण ते कुळाला माहीत नाही तुम्ही त्याच्यात स्पेलिंग ॲड केलेत का? हां, हां, हां. आलं का लक्षामध्ये? त्या एनर्जीला माहीत नाहीये, जी की एवढ्या हजारो वर्षापासून आलेली एनर्जी. त्या एनर्जीला हे माहीत नाही, की तुम्ही त्याच्यात काय करताय. हां. पहिल्यांदा ते व्यवस्थित करा, त्याच्यानंतर हे सगळे म्हणजे प्रयोग करा तुम्ही असं आहे. आपल्याला हे तर कळालं, की नावाचं स्पेलिंग जरी चेंज केलं, हं, हं. काही ॲड ऑन केलं, तरी जे प्रॉब्लेम्स आहेत ते राहणारच आहेत. मग याच्यातून जर बाहेर पडायचंय, तर उपाय काय आहेत? कसं असतं माहिती आहे का, मी जसं सांगितलं तुम्हाला हे 4-5 पेअर वेगळे-वेगळे आहेत. कुणाचं काही पण याच्यातले पेअर असू द्या. सगळ्यात मेन काय करा, ज्याच्या बर्थ डेटमध्ये डबल 8 असेल, हं. त्याने ईशान्य कोपऱ्याला काय करायचं, की एका चांदीच्या डब्यामध्ये शहद भरून त्याच्यात 11 लवंगा तुम्ही तिथं ठेवा. आता ओके. आता काय झालंय, चांदी एवढी महाग झाली, त्यामुळे चांदीची डब्बी कुणी सगळेच काय हं, अफोर्ड करू हं, शकत नाही. हं. तर चांदीचं डब्बीमध्ये ते नाही केलं, तर तुम्ही एखाद्या गुरुजींना बोलून सुंदरकांड वाचा. ओके. घरामध्ये मंगळवारी किंवा शनिवारी सुंदरकांड तुम्ही हं. करा. 11 शनिवार करा, 11 मंगळवार करा. हां. समजा आता तुम्हाला तेही नसेल जमत, कुणालाच म्हणजे कुणाचं काहीही वास्तू असो, तुमचा हं. क्लॅश फ्लो होण्यासाठी दर शुक्रवारी छोट्या-छोट्या मुलींना तुम्ही पांढरी मिठाई देणं चालू करा. ओके. ह्याच्याने पण तुमचा क्लॅश फ्लो होईल. बरं आता आरोग्याकडे आपण जाऊया. हं, आरोग्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे काय आहे, हं, की तुम्ही स्मशानामध्ये शनिवारच्या दिवशी वड, पिंपळ आणि उंबर ही हं. 3 झाडं लावा. तुमचा ओके, पितृदोष पण कमी होतो आणि कुळदोष पण कमी होतो. ओके. ह्याने तुमचा बुध पण खूप ॲक्टिव्ह होतो. बुध हं. ग्रह आहे. तो हां, पण ज्योतिषशास्त्रामध्ये जसं आपण याच्यात हे करतो, तो हॉरोस्कोपमधला बुध पण ॲक्टिव्ह होतो. म्हणजे दोन्ही तिन्ही गोष्टी एकट्या प्लस होतात आहे. हां. तर पुढे जाऊन एकदा जायचं सांगितलं आपण, तर आता काय होतं, की कधी-कधी बघा म्हणजे
एकच्यात कूळ बाधित असताना कमी वयामध्ये मुलांना आजारपण येतं. ओके. आता सगळ्यात जास्त जो त्रास असेल मार्केटमध्ये तर डिप्रेशन. हां. करेक्ट. डिप्रेशनच्या गोळ्या लोकांना, पोरांना सगळ्यात जास्त चालू आहे. बरोबर. कुठल्याही आईनी किंवा वडिलांनी जर कोणत्याही ह्या ऑडियन्सच्या माध्यमातून मी मोठा संदेश देते, करून बघा आणि हां. कमेंट करा. प्रॅक्टिकली करा आणि करून पहा. हं. तुमचं कुळ काहीही असो. हां. हे कुळ काय आहे तुम्ही ते नंतर ठरवा. पण हां. जर असं काही तुमच्या घरामध्ये आजारपण, डिप्रेशन, हं. मुलं तुमचं ऐकत नसतील, तर तुमच्या आईनी वापरलेलं म्हणजे तुम्ही वापरलेलं तुमचं काही चांदीची वस्तू असेल, मग तुमच्या चांदीचा कुठलाही धातूच म्हणजे हां. चांदूची कुठल्याही प्रकारची वस्तू असेल, ती त्या मुलाच्या पौर्णिमेपासून ठेवायला सुरुवात करा उशाला. ओके. उशाला ठेवा त्याच्यात किंवा ते मोडून तुम्ही त्याला काहीतरी एखादी काहीतरी चैन बनवा, हं. काहीतरी कडा बनवा किंवा काहीतरी वस्तू बनवा आणि त्याला पौर्णिमेच्या दिवशी घालायला द्या. ओके. म्हणजे तुम्ही त्याचं अगदी काही करू शकता. मोठी तुमच्याकडे वस्तू असेल, तर त्याच्यात थोडंसं चांदीचं ग्लास करून त्याला पाणी प्यायला द्या. हां. त्याचं डिप्रेशन कमी होईल. परत त्याच्या गोळ्याही कमी होतील आणि आजारपणही कमी होईल. हे ओके. सगळ्यात मोठी हे आहे. ओके. सगळ्यात मोठी रेमेडी आहे. हे तुम्ही करून बघा, कमेंट करा आम्हाला. ओके. ओके. असं आहे. परत आता तुम्हाला समजा काय होतं, की मुलं अचानक घाबरतात झोपेत, हां. खूप घाबरतात. हां. हा पण एक कुळाचेच लक्षणं असतात. त्याचं कारण असं असतं, की शापित वस्तू आहे ना तुमची. हं. मग शापित वस्तू आहे. काही लोकांना बघा असं म्हणतात, आमच्या घरात काहीतरी दिसतं, आवाज हां, हां, येतात, हां, हां. आमच्या घरात घाबरल्यासारखं होतं, अनहायजेनिक होतं किंवा काही पण म्हणजे हं. जे काय असेल किंवा आम्हाला ह्या घरात गेल्यापासून समाधानच नाही, सारखे आजारपणच येतात आहे. हां. आमच्या घरामध्ये पैसाच टिकत नाही, आमच्या घरामध्ये हेच म्हणजे हं. काहीही होऊ शकतं लोकांना. हं. तर त्या कंडिशन्समध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, बुधवार दिवशी तुम्ही एक काम करा, की सगळेजण एकत्र बसा हां. आणि गायत्री होम करा. तुम्ही ओके. प्रत्येक जणांनी 45-45 वेळा. हं. तुम्ही त्याचं गायत्री होम करा. जसं अग्निहोत्र करतात, हं. तसं तुम्ही गायत्री होम करा. एखादी ओके. अग्नी प्रज्वलित करा. त्याच्यावरती तुम्ही गायत्री साधना करा. हं. बघा बरं, दर बुधवारी तुम्ही केली. तुम्ही बुधवारी करू शकता किंवा रविवारी करू शकता. हे 2 ओके. वार तुम्ही त्याच्यासाठी गायत्री हां. साधनेसाठी आहेत. हं. दशमहाविद्यातली सगळ्यात श्रेष्ठ विद्या म्हणजे गायत्री विद्या. ओके. मग तुम्ही ती केली, तरी अचानक तुमचे हे काही जे निगेटिव्ह एनर्जी आहे तुमच्या हं. घरामध्ये पिशाच असेल, काहीही असेल, तर ते कमी-कमी तुमची भीती व्हायला मदत होते. ओके. मग गायत्री साधनेमध्ये तुम्ही काय करू शकता? गायत्री मंत्र म्हणा, प्रॉपर Googleला जाऊन सर्च करा. हं. गायत्रीचा फोटो आणा. गायत्रीला तुम्ही एक भजन करू शकता, काहीही करू शकता. ओके. म्हणजे गायत्रीच्या बाबतीत जेवढं मंत्र असेल, पिवळं हं. वस्त्र त्या दिवशी धारण करा. ओके. पिवळ्या गोष्टी दान द्या. म्हणजे हे तुम्ही गायत्री साधना केली पाहिजे. करून बघा, आम्हाला कमेंट करा किती कमी होते. ओके. आणि ओके. जर लोकांचं आता असं जर आपण प्रत्येक वेळी कुळाचे सगळे सांगतात. लोकं हां. काय सांगतात हे सेमच सांगतात. पण खरंचच कुळाचं एवढं मोठं गूढ रहस्य आहे. हं. कसं असतं माहिती की आपण पाहतो, की मोठे-मोठे जे की खूप मोठी-मोठी लोकं आहेत. आता हां. तुम्हाला सांगते, रेमंडचे जे मालक आहेत, हां, हां. आत्ताचंच एक 4-5 दिवसापूर्वीच त्यांचं उदाहरण आहे. हं. म्हणजे ते 12,000 कोटीचे मालक होते. हां. ते एका साध्या घरात भाडेतत्त्वाच्या घरात हे झाले. म्हणजे हां. गेले. गेले. हां. ते का गेले? त्यांची बर्थडेट पाहिली का 4-8चं कॉम्बिनेशन होतं. ओके. वयाच्या 64 वर्षानंतर त्यांनी अति वाईट अवस्थेत दिवस काढले. हो, का हो. काढले? कुळ चांगलं होतं सर. हां. कुळ बेस्ट होतं. पण कुळाने काय केलं? वयाच्या 64व्या वर्षानंतर त्यांना घराच्या बाहेर काढलं. ज्यावेळेस ओह! डॉट ते 64 वयाचे होते. हां. आता त्यांची बर्थ डेट जी काय असेल ती 64 वयात गेले आणि त्यांनी सगळं टेक ओव्हर त्यांच्या मुलाला दिलं. मुलाला दिलं. सगळं हे केलं आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी काय दिवस काढले असते फक्त तेच सांगू शकतात. करेक्ट. म्हणजे इतकी मोठी उदाहरणं आहेत. तुम्हाला हं. पर्टिक्युलर टायमिंगमध्ये कधी कूळ दगा देईल. काही लोकं म्हणतात आमचं आज खूप मस्त चाललंय. पण तुम्ही हां. आज म्हणताय ते मस्त चाललंय. मला 2 वर्षांनी सांगा ही गोष्ट, 10 हां. वर्षांनी सांगा, 5 वर्षांनी सांगा. कुळाचा कार्यभाग संपला, की तुमच्यावरती सुट्टी नाही. तुम्हाला हे गोष्टी ओके. तुम्हाला भोगावेच लागणार आहेत. ओके. असा काही भाग आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुळाचे उपाय करा. आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजूनही काही जर कुळाचं असेल, तुमच्या हां. बर्थडेटमध्ये 77 असेल, 88 असेल, हां. दर शनिवारी कुत्र्याला दूध रोटी द्यायला चालू करा. ओके. किती फरक पडतो? तुमचे जर काही स्किनचे त्रास असतील, तर हं. ते कमी व्हायला मदत होते. तुमच्याकडे काही तुम्हाला खूप पेन म्हणजे काय, की ही संकट झालं का दुसरं हां. संकट झालं का तिसरं संकट. हे तुम्ही दूध रोटी दिली का त्या श्वानाला तुम्ही जर दूध रोटी दिली, हां. तर तुमचे ते प्रॉब्लेम्स कमी होणार आहे. ओके. मग तुम्हाला खरंच टायमिंग काढा. 88 वाल्यांनी, 77 वाल्यांनी. हां. काळभैरव मंदिरात दर शनिवारी जा, काळभैरव अष्टक वाचा. ओके.
हे पण हे करू हं. शकता. बरं, आता आपल्याकडे सगळ्यात एक भटूक भैरव म्हणून एक साधनं आहे. भटूक भैरवांची ओके. साधनं आहे. हां. तर तुमच्या घरामध्ये जर तुमच्याकडे काही कुणी लावलेली काही पिढा असेल किंवा ओके. काहीतरी निगेटिव्ह एनर्जी म्हणजे आपण काहीतरी करणी बाधा करणी म्हणू. बाधा. हां. आपण ते करणी बाधा अंधश्रद्धेत न जाता हं. आपण असं म्हणूया का तुमच्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे. हां. पॉझिटिव्ह कुठलीतरी एनर्जी काम करते ना, तर तुम्ही भटूक भैरव अष्टक वाचा. ओके. भटूक भैरव अष्टक वाचल्यानंतर भटूक विद्या सुद्धा तुमच्यासाठी चांगली काम करेल. ह्या ओह! सगळ्यात हे जे साधना आहेत, ह्याच्यात तोडण्याच्या साधना आहेत, त्यात हे करा आणि समजा हे सगळं नसेल तर नवनाथ पारायण करा, गुरुचरित्र वाचा. ओके. ह्या गोष्टींनी सुद्धा तुमच्या कुळाला थोडासा आराम मिळेल. कारण ओके. दत्त साधना ही सगळ्यात श्रेष्ठ साधना आहे. हां. दत्त आणि कसं होतं, की नवनाथ साधना म्हणजे हे जे नवनाथ आहेत किंवा दत्त साधना हे एकच साधना आहे. हां. या सगळ्या गोष्टींची एकच साधना आहे. तर तुम्ही हे सगळं केलं पाहिजे. तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप सारा परिणाम दिसेल. ओके. आणि काय होतं, की मग लोकांचं असं म्हणणं आहे, की आम्हाला लगेच इन्स्टंट हं. रिझल्ट हवा असतो. असं होत नाही. सगळ्या गोष्टी आता नंबरची एनर्जी असेल, कुठली हां. एनर्जी असेल, असं कधी होत नाही. मग तुम्हाला त्याच्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात, तर तुम्ही त्याच्यामध्ये पास होणार आहे. नाहीतर ते ओके. काही एवढं सोपं नाहीये, की तुम्ही लगेच आणि सगळ्यात आता मला इथे ऑडियन्सला सांगावसं वाटतंय, हां. आम्ही खूप देवाचं करतो. हा शब्द म्हणजेच ना, खूप विष आहे. ओके. कसं त्याचं कारण असं आहे, चालता-चालता रस्त्याला देवाला नमस्कार करता, देवा सुखी ठेवा. देव काय तुझा मित्र आहे का? हां. म्हणजे कोणाचं आहे? तुम्ही देवाला नमस्कार किती आत्मीयतेने करता, देवाला करेक्ट. किती हे करता, तुमच्या हं. घरातल्या देवांना तुम्ही किती प्रमाणे म्हणजे तुम्ही देवाचं काय करता हे एकदा मनाला विचारा आणि मग हा शब्द काढा, की मी हां. देवाचं करतोय. ओके. हां. असं आहे. म्हणजे देव माझ्यासाठी काहीच करत नाही. आता तुम्ही मला एक सांगा, तुमच्या आईला किंवा वडिलांना तुम्ही काही एखादी गोष्ट सांगितली, तर त्याला पण 2 दिवस लागतात. ते देव आहे ना, देवाला तर हां. इतकं कार्य करायचंय. करेक्ट. मग ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही जोपर्यंत कष्ट घेत नाही, तोपर्यंत हं. तुमच्या आयुष्याला कुठलाही गोलाकार भेटू शकत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करा. प्रॅक्टिकल ओके. करा आणि मग स्वतःला विचारा आणि मग आम्हाला कमेंट्स करून सांगा. ओके, असं ओके. आहे. त्यामुळे हे सगळे उपाय केले तर सगळे छान रिझल्ट येतो त्याचा. ओके, ओके. हो. ओके. म्हणजे मला वाटतं मॅडमने आत्ता जे उपाय सांगितलेत, ज्यांच्यामध्ये 7788 आहेत, त्यांनी नक्की हे उपाय करा आणि जसं मॅडम म्हणतायत, केल्यानंतर तुम्हाला जर फरक जाणवला तर कमेंट करायला विसरू नका. ओके. सो आता तुम्ही हे उपाय जर सांगितलेत, इतक्या वर्ष झालं तुम्ही या फील्डमध्ये आहात, हो, काम हो. करतात. तर लोकांना रिलेट करण्यासाठी असे काही तुमच्याकडचे अनुभव असतील, हो. जरा ते सांगा ना, म्हणजे लोकं ते रिलेट करतील आणि आपल्या बाबतीत असं काही होतंय का? हे जजमेंट देतील. तुम्हाला मी एक सांगते सर, असे तर आता कितीतरी मी उदाहरणं दिलेली हं. आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे एक 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हां. 1.5 वर्षापूर्वीची एकदम एज्युकेटेड मुलगी, हं. फार एज्युकेटेड वडील वायरमेन म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रिकमध्ये कामाला एम-एस-सी-बीमध्ये. एम-एस-सी-बीमध्ये हं. कामाला होते. तर एज्युकेटेड म्हणजे ती पोरगीनी एम-टेक केलं होतं आणि त्याच्यानंतर ती इथे पुण्यामध्ये ती आली होती म्हणजे इथे काहीतरी हां. करत असेल इथल्या हं. इथे. तिला एक निगेटिव्ह एनर्जीने पिछाडलं. सरांनी तिला आता सगळ्या डॉक्टर हे हां. ते केलं. पण सर त्याच्यात काय मेक होती बघा, त्या पोरीचं यांच्या कुळाचं टोटल 8 येत होती, त्या पोरीची 8-8 होते. 8-8चं ओके. कुळ होतं. हे कुणाला कळेनाच. म्हणजे त्यांनी ज्योतिषशास्त्रामधून खूप हे केलं, रत्न केले. तेवढापुरता फरक हं. पडायचा. म्हणजे काहीतरी कुणीतरी एनर्जी दिली, त्याचा हं. चांगला रिझल्ट यायचा, तो परत कमी व्हायचा, काय परत अमावस्या पौर्णिमा आली का त्या पोरीला त्रास व्हायचा. तर हां. आता तुम्ही म्हणाल कुळाचा आणि अमावस्या पौर्णिमेचा काय संबंध? हां. तर पौर्णिमा ही आणि अमावस्या ही, ही भद्रा हे एकमेकांच्या बहिणी आहेत ना. ओके. मग त्याची एनर्जी म्हणजे त्याचा इतिहास थोडा वेगळा आहे, आपण ते नंतर बोलू. हं. पण ह्या ज्या गोष्टी त्यावेळेस कसं असतं, समुद्राला ओहोटी येते, भरती येते, ह्या हां. दोन्ही गोष्टींचं क्रिया करते. मग पंचतत्वाची बॉडी आहे. मग त्याच्या वेळेस ते विचलित त्या ज्या एनर्जीचा भाग हां. आहे, तो तुमच्या मनाला विचलितपणा आणतो. करेक्ट. मग त्याच्यामुळे ते हे होतं. तर ते सर माझ्याकडे आले. सर म्हटले, "मॅडम ही आहे ना, फक्त पेपरची कागदं खाते." ओह! म्हणजे इतका प्रॉब्लेम. पेपरची कागदं खाते आणि तिला त्या भानात कळत नाही. नंतर ती नॉर्मल असते. आता ही जी ओके. गोष्ट आहे, त्यांनी इतके तिच्यावर उतारे-पातारे हां. केले, इतके म्हणजे सायट्रिक पण हं. तिचं मेंदूचा आजार चालला होता. ती ओके. म्हणायची, "मी करतच नाही अशी." पण मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग मी सुद्धा पाहिलं. ओके. तर ते पेपरचे जे कागद आहे ना, ती खायची. हं. तेवढ्यापुरता तो आला ना, तो तिच्या काय ते डोक्यात येईल ते करायचं आणि जायचं. हां. तर सर कसं असतं माहिती आहे का, आपल्याकडे आपली आई, आजी-आजोबा काय म्हणायचे, "शब्द जरा जपून वापर."
करेक्ट. फास्ट लाईफचं जे रिग्रेशन करतात ते लोकांना हे क्लिक होईल. जे लोकं आपले ऑडियन्स पाहतात त्यांना हे हां. क्लिक होईल. कारण पूर्वीच्या जन्माचा संबंध ह्या जन्मामध्ये आहे. असतो. करेक्ट. आता काय होतं, की तिच्या पूर्वीच्या जन्मामध्ये तिचा तो जन्म होता तिसरा जन्म. त्या तिसऱ्या जन्मामध्ये काय होतं, की पूर्वी ती कोणाला तरी तळतळाट देणं, शाप देणं, मग त्याच्यामध्ये तिला तो शाप लागला होता. एका ओके. स्त्री जातीकडनं. पण ते कसं कळतं तर तुमच्या कुळातनं कळतं. बरं. मग ते स्त्री जातीकडनं तिला शाप लागला होता का तू अशी उकिरड्यावरती चरशील, काय का हे खाशील म्हणजे जे व्हॉटेव्हर जे हां. काय असेल तर तो हं. श्राप. तर ते कधी कळतं तर तुम्ही चांगले दिग्गज जे ज्योतिष आहेत त्यांना हे कधीही पण ते लोकं सांगतील की हे हं. कसं समजतं ते. ओके. तर मग तो अभय काढला. त्या अभयमधून समजलं. मी त्या सरांना सांगितलं, "सर हिला श्राप लागलेला आहे आणि तुमचं कुळ बाधित आहे. ओके. तुम्हाला जर याच्यावर सगळ्यावर विश्वास असेल तर कुळपूजा करा हं. आणि नसेल तर तुम्ही हा विषय इथे स्टॉप करा. हिच्याकडे माझ्याकडे कुठलाही इलाज नाही." सरांनी ओके. फक्त कुळपूजा केली आणि सुंदरकांडचा पाठ 11 मंगळवारी तिच्याकडनं करूनच घेतला. गुरुजी हां. त्याच्यासाठी केले, तिला तिथे बसवायचे. ती साधना तिच्याकडनं कंप्लीट करून घेतली. ती पोरगी आता छान आहे. एक मुलगी झाली आहे तिला. ओह! एक मुलगी झाली. म्हणजे इतकं सुद्धा सिम्प्टम्स असू शकतात. ओके. म्हणजे तुमचा ब्रेनची कमांड जाणं सुद्धा हे किती मोठं हे आहे, हे हां. आम्ही जिवंत उदाहरण पाहिले. असे तर किती उदाहरण आहे, की जे डिप्रेशनमधून लोकं हं. आपल्याकडे व्यवस्थित झाली, कुणाची लग्न होत नसेल तर ती लग्न व्यवस्थित झाली. असे अनेक प्रकार आहेत. ओके. पण हे इतकं मोठं उदाहरण आहे ना, की एवढी शिकलेली पोरगी ती स्वतः नाही याच्यावर कशावर विश्वास ठेवणार, पण ती एनर्जी ओके. असते आणि मूळ बाधित झालं का बाहेरची एनर्जी तुम्हाला आपोआप लागते. ओके. हे तुम्ही समजून चालायचं असं ओके. आहे. आता ह्याच्यामध्ये समजा सर्वसामान्य लोकांचे जे प्रॉब्लेम येतात, हं, फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणा किंवा जसं डिव्होर्सचे हं. प्रमाण वाढतायत. तर त्या संदर्भातली एखादी केस असेल तर सांगा ना? आमच्याकडे ना मी सर मला अभिमानाने सांगावसं वाटेल, मी कितीतरी दिवस थांबवलेले आहेत. ओके. त्याचं कारण सांगते. आता ती मुलगी जर कुळबाधित असेल आणि इकडं ते कुळ त्याचं इफेक्टेड असेल, हां. तर आपण काय करतो, आपला एक साधा सिंपल एक विधी आहे. हं. त्या विधीवरती आहे ना एक मी स्वर विद्याची खूप मोठी म्हणजे अभ्यासक आहे आणि मला आवडता हां. विषय आहे. म्हणजे माझ्या ज्या गुरूंनी जे काही शिकवले, त्या स्वरमध्ये आणि कुळाचा उपयोग करून आपण त्यांचं परत एकदा लग्न लावतो त्या तिथीवर. ओके. ते घटस्फोटाचं नाव सुद्धा घेत नाही. बरं लग्न काय लावतो म्हणजे पुन्हा काय सगळा सामदाम हे हां. करत नाही. हां. फक्त ते मंगळसूत्र घालण्याचा विधी आणि हां. सप्तपदी हां. ह्या त्या मंत्राचा जो उच्चारण आहे हे रिपीट करून घेतो. ओके. त्याने सुद्धा तुमचे डिव्होर्स थांबतात. ओके. आणि आत्ता जे चाललंय ना सगळं हे डिव्होर्सचे प्रकार, त्याच्यामध्ये 70% ह्या सगळ्या गोष्टींचा भागच आहे. कारण ते भटजी तिकडे ओरडत असतात. जे काका आहेत तिकडं हां. लग्न मुहूर्त टळून म्हणजे चाललेला आहे, पण हां. हे लोकं नाचत असतात करेक्ट. हां. बाहेर. हं. तर तसं केलं नाही पाहिजे कारण मुहूर्तावरच लग्न लावा. मग लग्न लावत असताना त्या दोघांची सुषुम्ना ॲक्टिव्ह झाली किंवा मग समजा काही नक्षत्र वाईज कुठली हे झालं आपलं जसं इडा पिंगला आहे हां. किंवा सूर्यनाडी, चंद्रनाडी त्यापैकी सुषुम्ना ॲक्टिव्ह झाली तर मग चुकीचं काहीतरी घडतं ओके. किंवा कुठलं तरी हे स्वरविद्येतनं किंवा कुळ तुमचं इफेक्टेड असेल ह्या काही गोष्टी घडतात. काही तुमचं ते त्यावेळेचं ते हे चुकतं. तर मग काहीतरी गोष्टी इफेक्टेड होतात आणि घटस्फोट व्हायला याची मदत होते. ओके. आणि मग 30% तर मग आहेच आहे सगळी बाहेरची हवा, हां. ह्या त्या गोष्टी. करेक्ट. आता जे चाललेलं बाहेरचं वातावरण, हं. इगो, त्याच्यामध्ये आता खूप शिकलेली मुलं, मग हे सगळं मिश्र त्या 30% मध्ये येतं. ओके. नाहीतर 70% चा इफेक्ट हे असं पण आहे. ओके. असं ओके. पण आहे. स्वतः 2026 आहे. जसं तुम्ही म्हणतायत, की तसं आपले जे ऑडियन्स आहेत त्यांच्या आयुष्यात नक्कीच हे प्रॉब्लेम आहेतच हो. आणि तुमच्याकडून हे कळतं, की जर कुळ बाधित असेल तर ते प्रॉब्लेम्स येतायत. मग आता 2026 सुरू आहे, तर कुळ तपासणं या काळात किती गरजेचं आहे? खूप जास्त आहे सर. कारण त्याचं असं आहे का आता तुम्ही जसं मगाशी मला म्हटलात, की लोकं त्याच्यामध्ये स्पेलिंग ॲड करून आपलं कुळ व्यवस्थित करू हां, शकतील का? हां, तर त्याच्यात आता काय नवीन ट्रेंड आलाय, की सिझरिंग करून घ्यायचं. हां. वेळेच्या आधी मूल जन्माला घालायचं. कारण की ती तिथी, वार काय त्यांना 24 बर्थ डेट, 6 बर्थ डेट असेल तर त्यानुसार. करेक्ट. ॲक्चुअली खरं तर तसं नाही झालं पाहिजे. नॅचरल बेबी जन्माला येऊ द्या. हं, कारण 2026 च्या काळामध्ये आत्ताच्या असं आहे सगळ्यात जास्त 3 मेजर प्रॉब्लेम आहेत. हं, लोकं डिप्रेशनमध्ये आहेत. हां, एन्झायटीच्या गोळ्या त्यांना चालू आहेत. बरं, भ्रमित लोकं जास्त झाली आहेत. हां. तिसरी गोष्ट अशी आहे की डायव्होर्सचे प्रकार आणि सिंगल मदर त्याच्यामुळे हो. राहिलेली आहे. मग सिंगल मदर कमी वया गटातल्या मुली आहेत, त्यामुळे सेकंड मॅरेजला रेफरन्स जास्त करतात. हं. त्यामुळे हे सगळं कुळ बाधित होतं. म्हणजे हे जे बघा, कलियुगाचा चाललेला कल जो आहे, त्यामुळं कुळाचा यांनी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. ओके.
कारण डिव्होर्स वाढलेत म्हणजे सेकंड मॅरेजचे ऑप्शन लोकांकडे आहेत हं. आणि सेकंड मॅरेज करतायत म्हणजे दोन्ही कुळ इफेक्टेड करेक्ट. झालेलेच आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जर लोकांनी अभ्यास केला, हं. तर त्यांनी कुळाचं जर त्यांना समजलं, तर लोकं याच्यापासून नक्कीच वाचतील. आता ओके. काय होतं, ज्योतिषशास्त्रामध्ये जर कुणी सांगितलं का 2 लग्नाचे योग आहेत, तर हे सरावून पुढे जातात. माझ्या पत्रिकेत 2 लग्नाचे योग आहेच आहे, मग मी करणार. ओके. हां. पण तसं तर नाही केलं पाहिजे खरं हं. तर आणि अवेअर बुद्धी ठेवून लोकांनी वागलं ना, म्हणजे लोकांनी हां. म्हणण्यापेक्षा ह्या न्यू जनरेशननी हं. मुलगी पण तेवढीच कमावतीये आणि मुलगा पण तेवढाच कमावतोय. त्यामुळं इगोमुळे काय झालेलं आहे, की एक स्वतःमध्ये स्टँड निर्माण झालेला आहे. सक्षम झालेल्या आहेत मुली. स्वतःचा निर्णय ठामपणे घेण्याची हां. क्षमता आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याच्याबरोबर ही वाईट गोष्ट पण मग चांगल्याबरोबर वाईट हां. येतं तर ते असंही. ओके. असं आहे. मुली खूप प्रगत होतायत, खूप सुंदर आहे. म्हणजे ह्या 21व्या शतकामध्ये फार चांगली गोष्ट आहे. हं. पण आता ह्या गोष्टी पण भोगाव्या लागतात आहे ना, त्याच्यामुळं कुळाचं तुम्ही घेतला पाहिजे आणि एकदा कन्सल्टेशन करून बघा. हं. जसं आपण ज्योतिष, न्यूमरोलॉजी करतो, तसं एकदा कुळाचं कन्सल्टेशन काय 100% सॅटिस्फॅक्शन यांचं होणार आहे. ओके. आणि इतक्या लोकांचं तर झालेलं आहे. म्हणजे बाकीच्यांचं होण्यापेक्षा एवढ्या लोकांनी झालेलं हां. आहे. लोकांनी आपल्याला एवढे मोठे हे दिलंय त्याच्यामुळं चांगलंच आहे. ओके, ओके. मग अर्थात जे आपले ऑडियन्स आहेत, हं. समजा त्यांना त्यांचं कुळ जाणून घ्यायचं हो. असेल, तर तुमच्याशी कसा कॉन्टॅक्ट करायचा आणि त्याची एकंदर प्रोसिजर काय असते? ॲक्चुअली मी नारायणगावला माझं ऑफिस आहे. हं. नारायणगावला धर्मराज प्लाझामध्ये सेंटर अगदी कुठूनही तुम्ही आलात तर हायवेला हां. ऑफिस आहे. एसटी स्टँडपासून 2 मिनिटात वॉकिंग डिस्टन्स आहे आणि ऑनलाईन कन्सल्टेशन होतं. ऑनलाईनची ओके. एकदम उत्तम व्यवस्था आहे. हं. ऑनलाईन कन्सल्टेशन होतं. जे तुम्ही मला ऑफिसमध्ये येऊन विचारणार ते ऑनलाईनच विचारणार. हां. पण मला असं वाटतं असं प्रत्येकाने ऑफिसला भेट दिली, तर हां. एक विश्वास बिल्टअप होतो. करेक्ट. लोकांना समजतं इथं काम काय चालतं. हे हां. नक्की मॅडम सांगतात काय? कारण आमचं बाकीची पण कामं चालतात. त्यांना पाहून ओके. समाधान वाटतं. प्रत्येकाने एकदा ऑफिसला भेट दिली तर त्यांना एक हे होतं, की हां. एक सॅटिस्फॅक्शन आहे, की अरे काहीतरी चांगलं चाललंय. कारण आमच्या एवढं अध्यात्माशी निगडीत असल्यामुळे हां. बाकीची कामं पण चालतात, तर त्यांना ते बरं पण वाटतं. ऑनलाईन कन्सल्टेशन याच्यासाठी आहे का ज्यांचे लांब लोकं हां. आहेत, जे की खरंचच नाही येऊ येऊ नाही शकत. शकत. कारण आपल्याकडून बाहेरून परदेशातनं पण ऑडियन्स आपल्याकडे ओके. चांगलं आहे. त्यांनी पण चांगलं कारण जी आपली लोकं तिकडे आहेत, हां. ते लोकं सुद्धा हे सगळे पॉडकास्ट पाहतात. त्यामुळे लोकं आहेत, तर त्यांच्यासाठी ऑनलाईनपेक्षा काहीच हे नाहीये व्यवस्थित. त्यामुळे हे सगळ्या दोन्ही वेनी तुम्ही जाऊ शकता. अगदी मला ओके. भेटायला येऊ शकता आणि अगदी ऑनलाईन कन्सल्टेशन पण घेऊ शकता. असं ओके, आहे. ओके. पण मग अर्थात जसं आपण एखाद्या ज्योतिषाकडे जाताना पत्रिका घेऊन जातो. हं. सो तसं तुमच्याकडे येताना कुठले डॉक्युमेंट्स आणावं लागतं असं काय आहे का? ॲक्चुअली काहीच नाही. तुमची खरी बेड डेट आणि हे घ्या आणि नाही आलात तर मी थंबनेलवरनं पण माझ्याकडे भविष्य पाहण्याचं हे ओके. आहे. त्याच्यावरनं फक्त तुमचं कुळ नाही करत थंबनेलवरनं, पण तुम्ही पूर्ण स्कॅन होता. थंबनेलची जी थंबची जी हे आहे ती खूप प्राचीन हे ओके. आहे. जसं हस्तरेषा आहे तसं थंबची पण एक हे आहे. कित्येक तरी आपल्या ऑडियन्स जे पाहत असतील त्यांनी केलेलं आहे आपल्याकडे. ओके. ते त्यामुळे ती उलटं बड्डेटपेक्षा तंतोतंत ती हे होते. फक्त त्याच्यात रास वगैरे कळणं हे थोडंसं डिफिकल्ट आहे, पण ओके. कन्सल्टेशन तर एकदम ओके होतं असं. ओके, ओके. हं. सो आता मॅडमनी हे क्लिअर सांगितले. तुम्हाला जर तुमचं कुळ जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही मॅडमशी कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवरती आता नंबर दिसतोय. WhatsApp करा किंवा कॉल करा आणि मॅडमकडे तुम्ही कन्सल्टेशनसाठी नक्की जा, असं मला वाटतं. जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आहेत, त्यातून तुम्हाला बाहेर यायला मदत होईल. तर मॅडम तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. सो आपण अजून वेगळ्या विषयावर नंतर हो भेटणारच आहोत. सर. तुम्ही आत्ता तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल हां. तुमचे खूप खूप आभार. थँक यू सर. मला अजून एक पण सांगायचं होतं, की आपले क्लास लॉन्च होत आहेत कुळ न्यूमरोलॉजीचे. जसे की लोकांना न्यूमरोलॉजी काय आहे हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता हां. असते. तशी कुळ न्यूमरोलॉजी काय आहे हे जाणून नक्की घ्या. क्लासला आमच्या नक्की भेट द्या. क्लास दोन्ही असणार आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन. ओके. पण तुम्ही कुळ न्यूमरोलॉजीचे क्लास केले तर न्यूमरोलॉजी ह्या सगळ्या गोष्टी विसरून जाल. नक्कीच कुळ न्यूमरोलॉजीमध्ये तुम्हाला खूप आनंद भेटेल आणि मनाचं सॅटिस्फॅक्शन होईल आणि तुमच्या जीवनामध्ये त्याचा खूप उपयोग होईल आणि तुमच्याच नाही, पण तुमच्या मुलांच्या, येणाऱ्या तुमच्या 7 पिढ्यांचं पण तुम्हाला भविष्य कळेल. त्यामुळे एकदा कुळ न्यूमरोलॉजीचा क्लास नक्की जॉइन करा. ओके. सो आता मॅडमनी हे क्लिअर सांगितले. समजा कुणाला कुळ न्यूमरोलॉजी शिकायची असेल, ते एक्झॅक्टली कशी शिकवली जाते, जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही हा क्लास जॉइन करू शकता. परत एकदा स्क्रीनवरती नंबर दिसतोय. तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. सो मॅडम परत एकदा खूप खूप आभार. भेटूयात नक्कीच. सो तुम्हाला हा जर पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.